मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 20 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज ना माझ्या मुलाची बोर्डाची परीक्षा होती बरं का. म्हणजे आज पहिला पेपर होता त्याचा मराठीचा. जस्ट आत्ता तो गेलाय परीक्षेसाठी 9:45 वाजता. आणि त्यानंतर या रिव्ह्यूला सुरुवात केली आहे. त्याचा नाश्ता वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या. पोराचा पहिला पेपर होता, तेवढी एक्साइटमेंट असणारच. तर त्यामुळे रिव्ह्यूला आज उशीर झालाय. सांगायचं कारण असं, तर आजचा भाग त्यांनी खूप रोमॅन्टिक, अति गोड, अगदी डायबिटीज होईल एवढा गोड दाखवलाय. काल आपण शेवटी शेवटी पाहिलं होतं मालिकेत की पार्थने काव्यासाठी काव्यार्थाचं मंगळसूत्र जोडून आणलंय. पार्थ ते मंगळसूत्र काव्याला दाखवतो आणि ते मंगळसूत्र बघता क्षणीच काव्या खूप भावुक झालीय. पार्थने ते मंगळसूत्र आता काव्याच्या गळ्यात घातलंय बरं का प्रेक्षकांनो. काव्याला ती आठवण झाली जेव्हा पहिल्यांदा पार्थने ते मंगळसूत्र तिच्यासाठी आणलं होतं. बॅकग्राऊंडला तुम्हाला ढंचिक 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 आवाज ऐकू येईल. पार्थ काव्याला ते मंगळसूत्र आता दाखवतो, घालतो आणि मग काव्या खूप भावुक होते. आधी तर पार्थ म्हणतो, काव्या अजूनही चिडलायत का माझ्यावर? का अजूनही तुम्हाला बाहेर जायचंय? हे मंगळसूत्र हे मंगळसूत्र मी जेव्हा पहिल्यांदा बनवून आणलं होतं ना काव्या, तेव्हा तुम्ही किती खुश झाला होतात. तिला तो क्षण आठवलाय काव्याला. पार्थ म्हणतो, आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं, म्हणून हे मंगळसूत्र केलंय. आठवलं हो मला. घाईघाई जोडून आणलं मी ते सोनाराकडनं. असं वाटलं कदाचित हे आपल्याला पुन्हा एकत्र आणेल. काव्या खूप खुश होते आणि म्हणते, काय हो देशमुख, हेच तर हवं होतं मला. काय हो देशमुख, सकाळपासून मी याच क्षणाची वाट बघत होते. मी हाच विचार करत होते की आजच्या या स्पेशल दिवशी आपलं स्पेशल मंगळसूत्र तुम्ही तुम्ही मला तुमच्या हाताने हे गळ्यात घालाल. काय हो देशमुख, तुमची काव्य आहे ना मी. तुम्ही ओळखत नाही का मला? असं कसं बरं वाटलं तुम्हाला की तुम्ही तुमचं रक्त सांडल्यावर मी खुश होईल? तुमचं रक्त सांडू नये म्हणून मी तो वार माझ्यावर झेलला ना. काय देशमुख वेडेपणा केलात सकाळी. मला नाही आवडलं हे सकाळचं सगळं प्रकरण. तुम्ही ना पार्थ, जेव्हा तुमचे छोटे छोटे एफर्ट दाखवता ना, तेव्हा ना मला ते खूप आवडतं. प्रेक्षकांनो, काव्या आणि पार्थने ना इतका सुंदर अर्थ समजून सांगितलायत ना प्रेमाचा, अप्रतिम. नवरा बायको मधलं प्रेम असं असायला हवं. बघा, काव्या म्हणते, पार्थ तुम्ही जेव्हा माझ्यासाठी ते गोड गोड फ्रूट सॅलड करता ना, तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फिक्या पडतात. तुम्ही जेव्हा मला ड्रॉप करता ना कुठेतरी, तेव्हा मला बिझनेस क्लासच्या फ्लाईटचा फील येतो. आपल्या बंद खोलीमध्ये जेव्हा तुम्ही होम थिएटर क्रिएट करता ना, तेव्हा मला असं वाटतं की मी 70 mm थिएटरमध्ये बसली आहे, असं तुम्ही मला फिलिंग देता पार्थ. पार्थ आता खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंच काव्या, खरंच. काव्या म्हणते, होय पार्थ, खरंच. तुमच्या समोर बोरं, चिंचा, काकडी खाऊन खुश होणारी मुलगी आहे मी. पार्थ म्हणतो, हो काव्या, मला कळलंय ते. तुम्ही पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहात आणि तुम्ही माझ्यासाठी किती स्पेशल आहात हे दाखवण्यासाठी मी सकाळी. काव्या म्हणते, काय पार्थ, ते दाखवण्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्त सांडलं? वेडेपणा आहे हा देशमुख. अहो, प्रेम सिद्ध करायला असं स्वतःला हर्ट करायची गरज नसते. असं वाटतं खूप लोकांना, पण असं नसतं हो देशमुख. कुठला तरी एखादा दिवस आणि कुठला तरी एखादाच प्रयत्न म्हणजे प्रेम असतं का? पार्थ म्हणतो, रोजच्या जगण्यात प्रेम असतं. रोजच्या गुड मॉर्निंग मध्ये प्रेम असतं. काव्या म्हणते, अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्याने माझ्यासाठी सिनेमन कॉफी बनवणं हे प्रेम असतं. पार्थ म्हणतो, कितीही घाई असली ना तरी बायकोला बाहेर कुठेतरी ड्रॉप करण्यामध्ये प्रेम असतं. काव्या म्हणते, स्वतःच्या पार्टनरसाठी एसीचं टेम्परेचर कमी करणं म्हणजे प्रेम असतं. खरं सांगा देशमुख, असा एखादा दिवस, फक्त एखादाच दिवस असू शकतो का हो प्रेमाचा? आणि हे सगळं खरं असेल तरी स्वतःचं रक्त सांडून प्रेम सिद्ध करण्याची काय गरज आहे? काव्या हे म्हणता क्षणीच पार्थ म्हणतो, तुमचं बरोबर आहे काव्या, खरंच. पण उशिरा आलं हो शहाणपण. सगळं दिवस गेला तुम्हाला मनवण्यात. काव्या म्हणते, मग काय झालं, रात्र आहे ना अजून आपल्यासाठी देशमुख. असं म्हणून ती अशी वळते. तिची इच्छा असते की पार्थने ते मंगळसूत्र त्याच्या हाताने तिच्या गळ्यात घालावं. किती छान समजून सांगितलंय बघा बरं. कालच मी म्हणाले होते तुम्हाला, नंदिनीने कधीही तिच्या वडिलांच्या अगेन्स्ट जाऊन कुठलाही उद्योग केला नाही. नको तो उद्योग. म्हणजे लग्नाआधी ती अगदी जेन्युइन होती. तिच्या करिअरसाठी, तिच्या कामासाठी. काव्या सुद्धा जेन्युइन होती बरं का. पण जीवाचं आणि तिचं प्रेम प्रकरण होतं लग्नाच्या आधी, त्यामुळे त्या गोष्टीची शिक्षा तिने भोगली की नाही लग्नानंतर. किती त्रास झाला तिला, किती एफर्ट घ्यावे लागले तिला तिच्या नवऱ्याला हे सगळं पटवून देण्यासाठी. मला असं वाटतंय की या सगळ्यातच तुम्हाला या मालिकेचा आणि मालिका दाखवण्याचा अर्थ कळलाच असेल. घेतला तर पॉझिटिव्ह आणि घेतला तर निगेटिव्ह, असे दोन्ही अर्थ निघतात. तर असो, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. काव्या,
आता पार्थला ते मंगळसूत्र घालण्यासाठी असं इशारा करते, म्हणजे तिचे केस साईडला करते, वळते. पार्थने ते मंगळसूत्र घातलंय. आज ना प्रेक्षकांनो, इशारो इशारो में बरंच काही झालंय. तसं म्हणायला गेलं तर जरा जास्तीच एक्सपोज करून दाखवलंय त्यांनी आज, असं म्हणायला हरकत नाहीये. काव्याला आता ते मंगळसूत्र तो घालतो, हा सीन त्यांनी भलता लांबवलाय. आता तिथे गाण्याचं टायटल सॉन्ग ऐकवलंय, वाट हरवली धुक्यात तेव्हा. काव्याला असते, तो मंगळसूत्र घालतोय आणि काव्याला खूप छान वाटतंय. दोघे एकमेकांकडे बघतायत. काव्या त्या मंगळसूत्राला निहाळतीये. खूप वेळ त्याच्याकडे बघतीये, तो तिच्याकडे बघतोय. असं खूप लांबवलाय त्यांनी हा सीन. रोमॅन्टिक होता असं म्हणायला हरकत नाही. असंच म्हणावं लागेल म्हणा. आता हा सीन पूर्ण होईपर्यंत मालिकेचं एक अख्खच्या अख्खं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायचंय. तर आता पार्थ आणि काव्या त्यांच्या देवघराच्या समोर आहेत. त्यामुळे पार्थ म्हणतो, काव्या, बाप्पाच्या साक्षीने आज मी तुम्हाला हे मंगळसूत्र पुन्हा घातलं बरं का. अजून एक गोष्ट राहिलीये. काव्या म्हणते, काय हवंय? काव्या म्हणते, काय हवंय तुम्हाला देशमुख? काय हवंय? मोठं काहीतरी देऊ का? पार्थ म्हणतो, मोठं नको, काहीतरी गोड असं गिफ्ट हवंय. काव्या म्हणते, बरं, डोळे बंद करा बरं देशमुख, या इकडे. काव्या पार्थला म्हणत असते, डोळे बंद करा ना पार्थ, असं काय करताय? पार्थ काही डोळे बंद करेना, तो तिच्याकडे सारखा बघतोय. मग आता पुन्हा काव्या त्याचे डोळे असे बंद करते तिच्या हाताने आणि म्हणते, चला डोळे बंद करा देशमुख, या इकडे. असं म्हणून तिने त्याला एका ठिकाणी असं उभं केलंय त्या जेवणाच्या टेबल जवळ आणि म्हणते, इथे 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 उभं राहा देशमुख, हात काढते मी, पण डोळे बंद करू नका प्लीज. देशमुख, तुम्हाला माझी शपथ आहे, डोळे नका उघडू. पार्थ म्हणतो, अहो का काव्या, काय आणताय असं? काव्या म्हणते, आलेच हो, पण डोळे नका उघडू, आले आले. असं म्हणून तिने ना आता ती रेड वेल्वेट पेस्ट्री आणली आहे बरं का पार्थसाठी. पार्थ तोपर्यंत म्हणत असतो, काव्या आलात का, उघडू का डोळे? इथे मला लहानपणीचा खेळच आठवला. पोरं नाही का, उघडू का डोळे, 1 2 3 4 असे लपंडाव खेळताना खेळायचे ना पोरं. तसं पार्थ तसंच म्हणतो, तो उघडू का डोळे, उघडू का डोळे. मग काव्या आली आहे तिथे आणि पार्थसाठी ती पेस्ट्री घेऊन आली आणि त्याला म्हणते, उघडा डोळे. आता ती पेस्ट्री बघून पार्थ लई खुश झालेला आहे, एकदम खुशम खुश. पार्थ ती पेस्ट्री बघतो, काव्याला बघतो, पुन्हा ते ला 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 ते म्युझिक इथे वाजतं. काव्या त्याला म्हणते, तुमच्यासाठी पेस्ट्री. पार्थ म्हणतो, हो गड्या, ही पेस्ट्री आपली पेंडिंग होती ना? काव्या म्हणते, पेंडिंग होती देशमुख, आता नाही. असं म्हणून तिने भरवली ती पेस्ट्री पार्थला. पुन्हा दोघे एकमेकांकडे बघतात. पार्थही तिला पेस्ट्री भरवतो. म्हटलं ना प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना लई गोड आहे, डायबिटीज होईल तुम्हाला. हे सगळं असं गोड गोड चाललं, सगळं छान छान चाललं, तर एपिसोड आणि मालिका बघण्यात मजा नाही ना. काहीतरी ट्विस्ट येणार आहे बरं का प्रेक्षक. आणि हा जो ट्विस्ट असणार आहे ना, तो भयंकर जबरदस्त असणार आहे. कारण रम्या आज त्यांनी एवढी थंड दाखवली आहे. हे सगळं जे आहे ना, ते वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पार्थ आता काव्याकडे खूप वेळ बघतो. आता काव्या पण ती पेस्ट्री खाते, तो तिला खाऊ घालतो ना, आणि मध्येच म्हणते, काय हो देशमुख, थोडीशी गोड नाही लागत आहे ना ही पेस्ट्री, नेहमीसारखी नाही लागत आहे. पार्थ म्हणतो, हो ना, ती पेस्ट्री गोड लागणार नाहीच आहे काव्या, सकाळचं काहीतरी पेंडिंग आहे. काव्या म्हणते, काय पेंडिंग होतं बाबा सकाळचं? पार्थ म्हणतो, असं आहे काय, विसरलात का? काव्या म्हणते, विसरले मी. पार्थ आता तिच्या जवळ जातो आणि तिला मिठीत घेतो. म्हटलं ना प्रेक्षकांनो, लईच गोड एपिसोड आणि डायबिटीज होईल. डिसंट अशी लव्ह स्टोरी आहे. पार्थ मग हळूच असे तिचे केस बाजूला करतो आणि तिचे लाड करतो. काव्याला मिठीत घेतो बरं का. आता रम्या मागेच उभी आहे. खूप वेळ त्यांनी हा सीन दाखवलाय. टीव्हीवर बघा, जास्ती काही मला एक्सप्लेन नाही करता येणार, पण रम्याचे इरादे काही बरोबर नाहीयेत बरं का. रम्या या दोघांना बघतेय बरं का, पण या दोघांचं लक्ष नाहीये असं त्यांनी दाखवलं. काव्याचे लाड करतोय हा पार्थ आणि रम्या मागेच उभी आहे. सगळं काही छान चालू आहे काव्यामध्ये आणि पार्थमध्ये, पण रम्या यांच्यामध्ये खूप मोठा विलन आहे. त्यामुळे रम्या आता काय करते ना, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पार्थ काव्याचे लाड करतोय तेव्हा रम्या आवाज येणार नाही अशा हळू आवाजात टाळ्या वाजवते, म्हणजे तिच्या हातावर हात ठेवते. सगळं काही छान चाललंय, करून घ्या एन्जॉय, असं काहीतरी ती बोलतीये. हे मला भासलं बरं का प्रेक्षकांनो. पण आज तिने वसू आत्याला दिवसात तारे दाखवलेत. बापरे, तुम्ही प्रोमोत पाहिलं असेल किंवा माझ्या मालिकेला माझा रिव्ह्यू द्यायला उशीर झाल्यावर तुम्ही बऱ्याच ठिकाणी मालिका ऐकता. असो, पण हा जो सीन आहे ना, तो खूपच भारी दाखवलाय. हे जीवांतिनी पण घरी आलेत. मानिनी आणि हे विक्रम प्रचंड खुश असतात. मानिनी म्हणते, काय रे गधड्या जीवा, अरे तिला ओवाळायचं होतं मला, तू का आत आणलंस तिला? ओवाळलं असतं ना मी नंदिनीला. नंदिनी म्हणते, आई आई बस बस, अहो मी कुठे परकी आहे? अहो त्या दिवशी काव्या हॉस्पिटलमधून आली तेव्हा तिला ओवाळताना तुम्ही मला ओवाळलं होतं, मी बघितलं.
अहो आई, मी त्याच दिवशी मनाने उंबरठा ओलांडला होता. आज फक्त जीवाच्या सोबत आली आहे. आता विक्रम गंमत करतात बरं का प्रेक्षकांनो. ते म्हणतात, "अच्छा, म्हणजे तय्यब अली हो म्हणला तर?" जीवा म्हणतो, "बाबा, तुम्हाला माहिती नाव?" पार्थ म्हणतो, "हो ना बाबा, तुम्हाला खरंच माहिती जीवा म्हणतो, "अरे पार्थ दादा, अख्ख्या जगाला माहिती आज जेव्हा हिचे बाबा आले होते ना कॅफेमध्ये, तेव्हा काही पोरं चिडवत होते त्यांना. ते म्हटले पण, "ए तय्यब अली," चिडवत होते पोरं त्यांना. नंदिनी म्हणते, "ओ जीवा, पुरे करा. कशाला उगाचच चिडवताय माझ्या बाबांना?" विक्रम अजून चिडवतात आणि म्हणतात, "अरे पोरांनो, पुरे करा. यांचा अब्बा कसाही असू दे, पण तय्यब अलीने पोरी पाठवल्या रे." नंदिनी म्हणते, "काय हो बाबा, तुम्ही पण?" मानिनी म्हणते, "पुरे, पुरे. ए पार्थ आणि जीवा, हसू नका रे. बरं चला, तुमच्या चौघांचं जन्माचं भांडण मिटलं ना एकदाचं?" जीवा म्हणतो, "हो ग मिटलं. पण गृहप्रवेश अजून बाकी आहे." नंदिनी म्हणते, "अगं बाई जीवा, काय बोलताय? आत्ताच म्हणाले ना मी, की त्या दिवशी आईंनी मला ओवाळलं." आता नंदिनीचं वाक्य पूर्ण न होऊ देता जीवा म्हणतो, "जन्मजेय देशमुखांचा पॅटर्न वेगळा आहे नंदिनी." विक्रम म्हणतात, "क्या बात है." पार्थ म्हणतो, "ए चल रे गधड्या, माझाच पॅटर्न वापरतोय तू कॉपी कॅट. तुला माझाच पॅटर्न वापरायचा मला माहिती आहे." आता काव्या म्हणते, "अहो देशमुख, असं काय करताय? अहो तो जीवा आहे ना, आणि माझी ताई नंदिनी. यांचं जीवांदिनीचं हॅशटॅग आहे. यांचा काहीतरी वेगळा पर्सनल टच असेल ना." विक्रम म्हणतात, "करेक्ट बोललीस काव्या." मानिनी म्हणते, "चला बरं अहो, आता आपण इथून जाऊ बरं." मानिनीला वाटतं, कशाला बाई पोरांच्या मध्ये मध्ये असं प्रायव्हसी मध्ये कशाला ना. विक्रम म्हणतात, "मी नाही जाणार इथून, मला यांची गंमत बघायची आहे." मला फार आवडतात प्रेक्षकांना विक्रम. मस्त कॅरेक्टर आहे आणि सूट झालेलं आहे त्यांना ते खूप. मानिनी म्हणते, "अहो, काहीतरीच काय वेड लागलाय का तुम्हाला? चला, चला आपण रूम मध्ये जाऊ." आता जीवा म्हणतो, "थांबा बाबा." "अगं ए चकाचक बाई." जीवा म्हणतो, "चकाचक बाई, अगं लोकं देवळाच्या पायऱ्या चढतात बायकोला उचलून. आज मी तुला उचलून आपल्या बेडरूमच्या पायऱ्या चढणार आहे. यांची बेडरूम वरच्या साईडला आहे ना." काव्य आता टाळ्या वाजवते आणि म्हणते, "वॉव! व्हेरी गुड. कम ऑन, कम ऑन." लगेच जीवाने नंदिनीला उचललंय आणि रूममध्ये घेऊन गेलाय तो बेडरूममध्ये. जे त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालंय फायनली. आता विक्रम म्हणतात, "अगं बघ, बघ मानिनी, कसं नेलं माझ्या पोरानं बायकोला. तुला कसं नेऊ? उचलून नेऊ का खांद्यावर नेऊ?" मानिनी म्हणते, "काही पण बोलता तुम्ही पोरांसमोर. मानगुटीवर बसते मी तुमच्या आता." काव्या आणि पार्थ हसायला लागतात. आता बघा हां, पार्थ म्हणतो, "मी पण उचलू का तुम्हाला काव्या?" काव्या म्हणते, "चला काहीतरीच." आता जीवांदिनीचा रोमॅन्टिक सीन तुम्हाला बघायचा आहे. आजचा एपिसोड ना लेकराबाळांना नाही ऐकवला तर बरं होईल. काय आता माझं काम आहे रिव्ह्यू द्यायचं, आणि खूपच रोमॅन्टिक नवरा बायको मधलं प्रेम जरा जास्तीच एक्सपोज करत दाखवलंय त्यांनी. जास्ती म्हणून नाही, पण एक्सपोज केलंय. तो जीवा, जीवा आया है नंदिनी को लेके बेडरूम में. जीवा म्हणतो, "जीवांदिनीच्या या स्पेशल रूम मध्ये स्वागत आहे नंदिनी तुझं." "ए नंदिनी, तुला त्याच दिवशी यायचं होतं ना रूम मध्ये? जेव्हा चादर उशी मागायला आली होतीस त्याच दिवशी यायचं होतं ना तुला?" नंदिनी म्हणते, "हो यायचं होतं मला, पण असं नाही. तुम्ही स्वतःहून मला आत घ्यावं अशी इच्छा होती माझी. खरं सांगू जीवा, त्या दिवशी मला तुम्हाला कडकडून मिठी मारायची होती. तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. तुमच्या कुशीत शिरून तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. पण आपण ती चौकट मध्येच घातली होती ना." जीवा आता तिला जवळ घेत म्हणतो, "मग आता तेव्हा नाही जमलं, पण ते आता जमूयात." "ए चकाचक बाई, आपल्यामध्ये अंतर आणणारी प्रत्येक चौकट आता ओलांडायची आहे बरं. आणि आता ती चौकट ओलांडताना अजिबात क्षणाचाही विचार करायचा नाही." जीवा नंदिनीला प्रेमाने हे सांगतोय. नंदिनी म्हणते, "अजिबात विचार करणार नाहीये मी जीवा. जे माझं होतं ते मला मिळालंय. मला माझ्या जीव ओवाळणाऱ्या जीवावर जीव ओवाळून टाकायचा आहे." जीवा म्हणतो, "नंदिनी, मला पण आयुष्यभर मला तुझ्या मिठीत विसवायचंय," असं काहीतरी तो म्हणतो. आणि मग नंदिनी पण रोमॅन्टिक झालेली असते आणि जीवा सुद्धा. तो तिला आता घट्ट मिठीत धरतोय आणि म्हणतोय, "नंदिनी, एक सांगू का?" नंदिनी म्हणते, "मी ओळखू का तुम्हाला काय सांगायचंय?" जीवा म्हणतो, "ओळख ना." मग नंदिनी त्याला म्हणते, "त्या दिवशीचं राहून गेलेलं." जीवा म्हणतो, "आई शपथ, तुझ्या लक्षात आलं? कसं ग कळलं तुला?" नंदिनी लाजते गोड. जीवा म्हणतो, "मग करायचं का पूर्ण?" असं म्हणून तो पुन्हा तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात आता कपाटात लपलेले काव्या आणि पार्थ आलेत बरं का. सॉरी सॉरी, कपाटात नव्हते लपले ते, बेडरूमच्या दरवाज्यातनं आलेत. ते काहीतरी खटकन खाली पडलं ना, म्हणून मला असं वाटलं तिथे कपाट आहे. काव्या आणि पार्थ एकदम आतमध्ये शिरतात. या दोघांच्या प्रायव्हसीमध्ये मुद्दाम डिस्टर्ब करतात, जरा गंमत करतात दोघांची.
मजा आली हा प्रेक्षकांनो हा सीन बघताना. म्हणजे हे दोघे एकमेकांची जवळीक साधणार तेवढ्यात काव्या आणि पार्थ जोरात दरवाजा लोटतात बरं का आणि हे दोघं दचकतात, नंदिनी आणि जीवा. काव्या लगेच म्हणते, "बापरे, बापरे! ओ देशमुख डोळे लावा, डोळे लावा. आम्ही काही बघितलं नाही बरं का." पार्थही म्हणतो, "हो, हो, हो बाबा आम्ही काही बघितलं नाही बरं का जीवा, आम्ही डोळे लावतो बरं का." नंदिनी आणि जीवा मग लाजतात या दोघांना पाहिल्यावर. पण जीवा ओरडतो, "ए अरे तुम्ही काय करताय इथे दोघे जण?" काव्या म्हणते, "ए ताई उघडू का डोळे?" जीवा म्हणतो, "काय यार काव्या?" नंदिनी जवळ येत काव्या म्हणते, "काय हो देशमुख, काय तुम्ही या दोघांचा इतका गोड क्षण मुद्दाम डिस्टर्ब केला ना तुम्ही?" पार्थ म्हणतो, "ओ काव्या, मी नाही डिस्टर्ब केलं यांना. तुम्ही मुद्दाम केलत. तुमचा प्लॅन होता हा. काय काय चाललं होतं त्यांचं बिचाऱ्यांचं? शिट! हो ना जीवा, डिस्टर्ब झालं ना तुला?" नंदिनी आता लाजलेली असते बरं का गोड. आता लगेच जीवा म्हणतो, "दादा तू मुद्दाम केलंस." पार्थ म्हणतो, "बरं चला जाऊ द्या, आता मिटलं ना सगळं? चला आपापल्या बायकांसोबत आपापल्या खोलीत जा आता." पार्थ आणि जीवा ओरडत असतात बरं का. "चला आपल्या खोलीत तर जाऊया, आपल्या खोलीत तर जाऊया." आणि या दोघी त्यांना हसत असतात. असो जरा बालिशच वाटला हा सीन मला. आता इकडे बघा वसू आत्याची वाट लागली आहे. वसू आत्या म्हणतात, "बाई रम्या, मिटलं बरं का यांचं भांडण. मला वाटलंच होतं दिवस संपता-संपता काव्या आणि पार्थचं भांडण मिटणारच होतं. अगं रम्या, तू कितीही माइंड गेम खेळ, अगं ते दोघं एकत्र येणारच होते. त्यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे गं रम्या. नशिबाचे सगळे वारे, तारे, पसारे एकत्र करत काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा सगळे एकत्र आलेत. आता त्यांचं नातं अशा ठिकाणी पोहोचलंय ना रम्या, त्यांना वेगळं नाही करता येणार आता. आणि रम्या, त्यांचा प्रेमाचा गळा कोणी दाबू शकत नाही बरं का आता." वसू आत्या असं बोलता क्षणीच रम्याने वसू आत्याचा गळा जोरात दाबलाय बरं का. वसू आत्या लागतात मोठ्याने खोकलायला. "ओये रम्या, सोड मला, सोड मला." त्यांना कसं तरी होत असतं. रम्या वसू आत्याला म्हणत असते, "का गं आई, त्रास व्हायला लागला का तुला आता? त्रास होतोय का तुला?" वसू आत्या तडफडत असतात बरं का. रम्याने गळा दाबलाय एवढा सीन दाखवलाय आणि आता पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय की वसू आत्याचा गळा रम्याने सोडलाय. बापरे, यासाठी अति लाड करू नये. वसू आत्याने कायम रम्याला खूपच दुजोरा दिला. तिच्या प्रत्येक वाईट वागण्याला त्या होला हो करायच्या. त्यामुळे आता त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायचीच आहेत. रम्याला अजिबात समजत नाहीये की ती काय करतीये. ती पार्थवर एवढं प्रेम करते ना प्रेक्षकांनो, की तिला चांगलं वाईट कशाचीच पर्वा नाहीये. एक्झॅक्टली टीटीएम मधली साक्षी जसं करते ना, तशीच रम्या करतीये. वसू आत्याचा सीन झाल्यावर पुन्हा या चौघांचा सीन दाखवलाय. आता पार्थ म्हणत असतो काव्याला, "चला, चला काव्या, आता आपण आपल्या खोलीत जाऊया." काव्या आता मुद्दाम गंमत करते आणि नंदिनी सुद्धा. काव्या म्हणते, "ताई मला बाई तुला सोडून नाही जावंसं वाटत आहे आता." नंदिनी म्हणते, "हो का गं काव्या?" काव्या म्हणते, "हो गं ताई, मला तुझ्या सोबतच राहायचंय आता." मग नंदिनी म्हणते, "हो मला पण राहायचंय तुझ्या सोबत." जीवा म्हणतो, "काय गं नंदिनी, तू काय यू-टर्न घेतेस गं लगेच? अगं आत्ता तुला माझ्या बरोबर." लगेच काव्या म्हणते, "ओ भाऊजी काय बोलताय तुम्ही? माझ्या ताईला त्रास नका देऊ." पार्थ म्हणतो, "काव्या पण हे मध्येच काय तुमचं?" जीवा म्हणतो, "बघ ना भाई, लोक काय काय छान छान दिवस साजरे करतात आणि आपण काय भाऊबीज साजरी करायची का?" काहीतरी गंमत चालू आहे प्रेक्षकांना. थोडा बालिश सीन दाखवलाय त्यांनी. असो, पण आता बघा वसू आत्याचा सीन पुन्हा घेतलाय. वसू आत्याला आता त्रास होत असतो बरं का. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. मग रम्या त्यांचा गळा सोडते. वसू आत्या मोठ्याने खोकलायला लागतात. तिथे बाजूलाच एक काचेचा ग्लास आहे पाण्याने भरलेला. रम्या ते पाणी वसू आत्याला देते आणि म्हणते, "काय ग आई, त्रास होतोय का तुला? घे, पाणी घे." वसू आत्या खूप घाबरलेल्या असतात. त्या म्हणतात, पिते, 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 पाणी पिते." रम्या आता वसू आत्याकडे नुसती बघत राहते बरं का आणि वसू आत्याला म्हणते, "काय ग आई, कशी घाबरलीस ग तू?" आणि त्यांच्या डोक्यावर ना हात फिरवायला लागते. वसू आत्याला आता समजेना करावं तर काय करावं. आता अशा कंडिशनवर आहेत ना वसू आत्या, की कोणाला सांगू पण शकत नाही की त्यांची पोरगी एवढी डेंजर झाली आहे ते. बापरे प्रेक्षकांनो, भयंकर दाखवलाय त्यांनी आजचा हा शेवटचा सीन. तर असो, या सीनवरच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात जर अशी उत्सुकता त्यांनी ताणली आहे प्रोमो दाखवून, बट डोंट वरी, आपल्याला माहिती आहे की नेमकं काय भानगड आहे. आता त्या घटस्फोट घेणार आहेत ना ते, तर त्या आलेल्या आहेत. त्या काय म्हणतात त्याला, वकील का कोण आहेत ना त्यांना समजून सांगतात त्या. त्या येतात आणि म्हणतात, "चला 6 महिने झालेत, आता तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे ना?" मग काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी सगळे एकसाथच म्हणतात, "नाही, नाही, आम्हाला नाही घटस्फोट घ्यायचा आहे."
मग मानिनी आणि हे सगळे पॅरेंट्स लोक मिळून यांची जरा खेचतात आणि नाटक करतात. सगळे म्हणतात नाही नाही आता तुम्हाला घटस्फोट घ्यावाच लागणार आहे. बट डोंट वरी प्रेक्षकांनो, हे गंमत करतायत. आता यांचं पुन्हा हे लग्न लावून देणार आहेत सगळे आई वडील यांचे. काहीतरी प्रेक्षकांमध्ये सस्पेन्स रंगवायचा म्हणून आपला हा प्रोमो दाखवलाय, पण आता यांचं घटस्फोट होऊन पुन्हा लग्न होणार आहे प्रेक्षकांनो. बघूयात आता पुढचे सीन सगळे गोड गोड असणारे, यात काही शंका नाहीये. पण रम्याच्या बाबतीत नेमकं काय आहे ना सस्पेन्स पुढे, तो त्यांनी खूप टिकवून ठेवलाय. मजा येणार आहे प्रेक्षकांनो पुढचे एपिसोड बघायला. आता खरा पिक्चर सुरू होणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कसं असतं प्रेक्षकांनो, घरातल्या सगळ्याच गोष्टी सांभाळून मला रिव्ह्यू ही सांभाळावा लागतो, त्यामुळे मी काम पण आता सध्या कमी केलंय. सध्या तरी मी 2च मालिकांचा रिव्ह्यू देते, एक TTM आणि दुसरी आपली ही मालिका. काय आहे ना प्रेक्षकांनो, मुलगा 10वीला आहे आणि थोडंसं जरा घरामध्ये वेगळं वातावरण असतं ना, असो. पण आता त्याची परीक्षा सुरू झाली आहे, तो गेला परीक्षेला आणि मग मी या मालिकेचा रिव्ह्यू दिला. काय आहे ना, कधी कधी हे असे एपिसोड नाही देता येत मुलांसमोर, असो. तर आता उद्याच्या भागात आणखीन एक्साइटेड काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर मग मंडळी, आज पुन्हा एकदा रजा घेते, पुन्हा उद्या भेटण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.